गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचे पाठीमागून म्हणजे शेवटच्या भागापासून पाठ करण्यास सांगितले। समाधीच्या आदल्या दिवशी महाराजांनी सौ ढेकणे मामींना 1 कप चहा बनवून प्यायची आज्ञा दिली। त्यानंतर कपाटात गादी आणि उशी ठेवण्याची आज्ञा दिली। त्यानंतर त्यांनी आंघोळ केली आणि कपाटात प्रवेश करण्यापूर्वी दार बंद करा आणि माझ्या आदेशाशिवाय उघडू नका, मी कोणालाच भेटणार नाही किंवा बोलणार नाही अशी आज्ञा देऊन ठीक 10 वाजता महाराज कपाटात शिरले। ढेकणे मामाने दार बंद केले। 2 भाविक रात्रंदिवस दारावर पहारा देत होते। ढेकणे मामा आणि त्यांची पत्नी रात्रभर चटईवर बसलेले होते। 28 एप्रिल 1947च्या पहाटे कपाटातून ओंकाराचा आवाज आला आणि त्यानंतर संदेश आला, माझ्या आत्म्याने हे नश्वर जग सोडले आहे, आता पुढील व्यवस्थेसाठी सुरुवात करा। असा आदेश मिळाल्यानंतर ही बातमी आगीसारखी पुण्यात पसरली। महाराजांचे अंतिम दिव्य दर्शन घेण्यासाठी सर्व भाविक भक्त जमले। भाविकांना आपले दुःख आवरत नव्हते। त्यानंतर ढेकणे मामांच्या घरापासून श्री शंकर महाराजांची अंत्ययात्रा निघाली। काका हलवाई, दत्त मंदिर, ग्लोबल सिनेमा, अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मठ, मंडई, शनिपार, पार्वती मंदिर, अर्नेश्वर मंदिर, पद्मावती मंदिर मार्गक्रमण करत शेवटी धनकवडी येथे पोहोचली।